इंग्रजी आणि मराठी वाक्यरचनातील फरक. मराठी वाक्यरचना कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद. कर्ता क्रिया करणारा, करणारी, करणारे, नारा, नारी, नारे. कर्म ज्याच्यावर क्रिया होते, म्हणजेच आपण काय हा प्रश्न विचारला की कर्म मिळते. क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. वाक्य बघूया. रमेश आंबा खातो. या वाक्यामध्ये आंबा खाणारा कोण असा जर प्रश्न विचारला तर तो रमेश आहे, म्हणून इथे कर्ता रमेश आहे. रमेश खातो तर काय खातो, तर आंबा खातो, म्हणून कर्म हे आंबा आहे आणि या वाक्याला अर्थ प्राप्त करून देणारा खातो हे क्रियापद आहे. मी शाळेत जात आहे. मी हा कर्ता आहे, शाळेत हे कर्म आहे आणि जात आहे हे क्रियापद आहे. मराठी वाक्यरचना कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद अशी असते, तर इंग्रजी वाक्यरचना कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म. या दोन्ही रचनांचा जर आपण निरीक्षण केले तर आपल्याला असे दिसून येईल की दोन्ही रचनांमध्ये वाक्याची सुरुवात कर्त्याने होते. इंग्रजी वाक्यरचना कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म. यामध्ये कर्ता म्हणजे सब्जेक्ट, क्रियापद म्हणजे वर्ब आणि कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. आय प्ले क्रिकेट. यामध्ये आय हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे, प्ले म्हणजे खेळणे हे वर्ब म्हणजे क्रियापद आहे आणि क्रिकेट हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. मी शाळेत जात आहे. आय एम गोइंग टू स्कूल. विद्यार्थी मित्रांनो, मराठी वाक्य रचना आणि इंग्रजी वाक्यरचना या व्यवस्थित लक्षात ठेवून तुम्ही इंग्रजी आणि मराठी ही वाक्यरचना करू शकता. झेंडे अकॅडमीच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.